मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकालीन सत्ता ही लोककेंद्री, स्वराज्यप्रधान व न्यायाधीष्ट सत्तेचा केंद्रबिंदू होती. तर मोंगली म्हणजे परकीय सत्ता ही शोषणकेंद्री व साम्राज्यवादी आणि प्रदेश विस्तारवादी होती. शिवकालीन सत्ता ही स्वराज्य, स्वाभिमान व धर्मरक्षण आणि जनकल्याणासाठी होती. तर परकीय सत्ता ही आर्थिक शोषण व राजकीय वर्चस्ववादी होती. शिवकालीन सत्तेमध्ये राज्याचा आत्मा प्रजा म्हणजे रयत होती. तर परकीय सत्तेमध्ये प्रजेलाच गुलाम मानले होते. शिवकालीन सत्ता ही पारदर्शक, जबाबदार व स्थानिक गरजांशी सुसंगत अशी होती. तर परकीय सत्ता ही केंद्रीकृत, परकीय हितसंबंधांना पूरक होती. शिवकालीन सत्ता सर्व धर्मांचा आदर, स्त्री सन्मान व संस्कृती रक्षण करणारी होती. तर परकीय सत्ता ही धर्मांतराचा दबाव व संस्कृतीला बाधा आणणारी होती. थोडक्यात शिवकालीन सत्ता आणि परकीय सत्ता या दोन विचारधारांचा संघर्ष होता. शिवकालीन सत्ता ही केवळ राजवट नव्हती, तर ती एक जीवनदृष्टी होती. ती स्वराज्याच्या पवित्र संकल्पनेवरती उभी होती. राजसत्ता ही सेवेसाठी असते, शोषणासाठी नव्हे. हा विचार शिवकालीन सत्तेचा खरा आत्मा होता. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.